टेट 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट अशी PYQची सिरीज मित्रांनो आपण चालू केलेली आहे. त्यातला हा पहिला क्वेश्चन. 3251 अधिक 587 अधिक 369 वजा व्हॉट इज इक्वल टू 3007. आता सर्वप्रथम बॉडमार्कच्या नियमानुसार या तिघांची आपण बेरीज करून घेऊ. 9 आणि 7 होता 16 आणि हे झाले 17, म्हणजे या ठिकाणी 7 लिहिला. 6 आणि 8 किती 14 आणि 1 इथं 15, 15 आणि 5 इथं झाले 20, इथं 2 टाकले. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, हाचा एक दिला तर या ठिकाणी येतं 4. 4207 झाले. वजा x बरोबर इथे आहे 3007. आता मित्रांनो तुम्हाला याआधी मी बेसिक सांगितलेलं होतं की जर बरोबरच्या आधी x आणि त्याच्या आधी जर वजा चिन्ह असेल तर हे 3007 इकडे जाणार आणि x ची जी व्हॅल्यू आहे ते बाहेर येईल. म्हणजेच x बरोबर 4207 वजा 3007. आता काय आन्सर येईल? 7तून 7 गेले 0 राहिला, 0तून 0 0, 2तून 0 गेले 2 राहिले आणि 4तून 3 गेले 1 राहिले. म्हणजेच x बरोबर काय आलेला आहे 12 आलेला आहे. म्हणजेच यापैकी आन्सर येतं ई, कारण की इथे कुठेच 1200 नाही आहे. यापैकी नाही असे आन्सर येते, परंतु प्रॉपर आन्सर ई मधलंच येणार, मात्र 1200 येणार. दुसरा क्वेश्चन आपण सेकंड क्वेश्चन आपण घेतलेला आहे अंदाजी किंमत काढण्याच्या संदर्भात. आता अंदाजी किंमत काढणे म्हणजे ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यू. आपल्याला याला कन्व्हर्ट करावं लागेल. पॉईंट नंतर 5 किंवा 5पेक्षा मोठा अंक असेल तर त्याच्या आधीचा ऐकणं जास्त होतं. इथे 5पेक्षा मोठा आहे म्हणून 7चा काय झाला 8, म्हणजे या ठिकाणी 28 झाले. गुणिले पॉईंट नंतरचा अंक 5पेक्षा लहान आहे म्हणून आपण इथं कॅन्सल केला, डायरेक्टली 16च लिहिले. बरोबर x गुणिले पॉईंट नंतरचा अंक 9 आहे म्हणजे 5पेक्षा मोठा आहे म्हणून ह्या 13चे 14 झाले. प्लस पॉईंट नंतरचा अंक 5पेक्षा मोठा आहे म्हणून याला काय 1 न वाढवावं लागेल, म्हणजे हे झालं 70. 69 मध्ये 1 मिळवला तर 70 झाले. आता मित्रांनो बघा याचा गुणाकार करून घेऊ आणि देन याचा गुणाकार करू आणि हे जे प्लस 70 आहे कुठेतरी मायनस करू, म्हणजे प्लसचं मायनस होईल. आता या ठिकाणी आपण गुणाकार करू. 6 साईन 8 48, 4 आले हातचे. साईन 2 12, 12 आणखी ते होता 16. या ठिकाणी 28 1 28, म्हणजे 8 8 आणि 7 14, हा चौला 1 या ठिकाणी 448 झाले. 448 बरोबर हे याला आपण 14x म्हणू थोड्या वेळासाठी आणि अधिक 70. आता हे जे अधिक 70 आहे इकडे होणार आहे मायनस इकडे जाताना, म्हणजे 14x बरोबर 448 वजा 70 येणार. देअरफॉर 14x बरोबर या ठिकाणी वजाबाकी केल्यानंतर 8तून 0 गेले 8 राहिले, 4तून 7 जात नाही म्हणून 14तून 7 गेले 7 राहिले, हा चला 1, 4तून 1 गेला तर 3 राहिला. 378 बरोबर 14x येतात. आता इथे जो म्हणजे याला आपण जर असं लिहून घेतलं असं, हे बघा 14x बरोबर उलटं सुलटं 378, तर x बरोबर काय होते, हे जे इथं गुणाकारात चिन्ह असते म्हणजेच 378 भागिले 14. 14चा पाडा यूज करा. 14 1 14, 14 2 28, 14 3 42 जास्त होते म्हणून 14 2 28 आपण म्हणणार. 37 वजा 28 या ठिकाणी किती उरतात तर 9 उरतात. 9 उरले की काय होते, 9चे झाले इथं लावले तर 98 झाले आणि 14 7 98. बघा 14 गुणिले 7, 7 चूक 28, 2 14 7 98 होते, म्हणजे प्रॉपर आन्सर आला आपल्याला सी 27. स्टेप बाय स्टेप सॉल्व करा. अंदाजी किंमत म्हणजेच ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यू साठी सर्वप्रथम कन्व्हर्जन करा, देन सॉल्व करा बॉडमार्कच्या नियमानुसार. येस, चला लास्टचा क्वेश्चन आपण घेऊ. केव्हा आपण 3 क्वेश्चन्स घेत असतो, हे 3 करत करतच आपण आउट ऑफ मार्क्स मिळवण्याच्या मार्गावर आहोत. आता हा प्रश्न ज्याला क्यूब रूट येते, म्हणजे या ठिकाणी काय आहे, हे 3 आहे. 3 आहे म्हणजेच काय, हे आहे घनमूळ. ज्या विद्यार्थ्याला घनमूळ काढता येते त्यालाच हा प्रश्न येतो, नाहीतर इतरांना हा येणारच नाही. चॅलेंज. आता घनमूळ कसं काढायचं ते प्रथम सांगतो. एकक स्थानचा अंक आहे 7. 7 जर असेल ना तर 3 घ्यायचा केव्हा. या ठिकाणी 7 असेल तर 3 घ्यायचा. इथं जर 3 असतं तर आपण 7 घेतला असता उलट सुलट. इथं जर 2 असतं इथं 8 घेतला असतं आणि इथं जर 8 असला तर 2 घेतला असता. हे थोडंसं बेसिक सांगतो तुम्हाला. एकक स्थानी जर 2 असेल तर 8 घ्यायचा. एकक स्थानी जर 8 असेल तर 2 घ्यायचा. उलट सुलट. एकक स्थानी जर 7 आहे म्हणून 3 घ्यायचा आहे
आणि 3 जर असता तर आपण 7 घेतला असता, उलट सुलट असं. ओके, कळलं आता. 7 आहे म्हणून आपण 3 घेतला. आता सरळ सरळ आपण 3 अंक कट करून टाकायचे. जसं वर्गमुळामध्ये आपण 2 अंक कट करतो की नाही, तसं इथं 3 अंक कट करायचे. आता हे जे 35 आहे कोणत्या 2 घनसंख्यांमध्ये बसते ते बघायची. घनसंख्या तुम्हाला पाठ करावं लागेल. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन, 4चा घन काय होते 64 होते. आता हे 35 ही संख्या 3चा घन 27, 3 3 9 9 3 27 आणि 4चा घन 64 या दोनच्यामध्ये बसते 27, 35 आणि 64. हे जे 27चे जे 3 आहे ना इथे लावायचे डायरेक्ट. याच्यातला मोठा काही घ्यायचा नाही, लाईनच फक्त इथे यूज करायचा इथे डायरेक्ट. म्हणजे ॲन्सर आलं आपलं 33. याचं ॲन्सर येतं 33 म्हणून इथं मी 33 लिहून घेतले गुणिले हे 1331 बरोबर 121 गुणिले x. आता काय करूया, थोडीशी युक्ती करू की 33 या ठिकाणी बघा, याला आपण असं करू, इकडे इकडे लिहू असं उलट आणि सुलट. 121 इंटू x बरोबर 33 गुणिले 1331. काही विद्यार्थी काय करेल, याच्याला गुणाकार करत बसेल, पण जर का तुम्ही याचा गुणाकार केला तर खूप वेळ लागेल. आपल्याला काय करायचं आहे, एक ट्रिक्स यूज करायची. हा जो गुणिले 121 आहे इकडे द्यायचा डायरेक्ट भागाकार, म्हणजे 33 गुणिले 1331 हा कट करायचा आणि इथे 121 लिहायची, कारण की गुणाकाराचा बरोबरचं चिन्ह ओलांडून गेल्यानंतर भागाकार होत असते. कळलं. आता भाग दिला की तुमचा ॲन्सर या ठिकाणी राईट येते. भाग कसं देणार, 11ने भाग जाताना मला दिसतो 11 3 33. आता इथं 11 1 11 आणि 11 1 11 झालं. आता तुम्हाला माहीतच आहे 11चं घन म्हणजेच 1331 होते. 11 1 11, 11 1 11 बरोबर, 2 उरले, 11 2 22, 1 उरला, 11 1 11. म्हणजे फायनली काय आलेलं आहे, x बरोबर हे 3 आणि हे 121, 3 गुणिले 121 म्हणजे ॲन्सर येते 3 1 3, 3 2 6, 3 1 3, 363 हे प्रॉपर ॲन्सर येणार आहे. ज्या विद्यार्थ्याला घनमूळ काढता येते त्यालाच याचा ॲन्सर येते, अदरवाईज दुसऱ्याला येणारच नाही. हे चॅलेंज देऊन मी तुम्हाला सांगतोय. अशा पद्धतीने आपण 3 प्रश्न बघितले, मात्र येणाऱ्या टेट भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी PYQची सिरीज आपण फॉलो करत आहोत. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.